हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगावर्ड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे तो आहे आपला आजचा इंडोलेंट. INDOLENT. तर इंडोलेंटचं मिनिंग काय आहे? वॉन्टिंग टू अवॉइड ऍक्टिव्हिटी. म्हणजेच काय? जो काही करण्यास आळस करतो, जो आळशी आहे, सुस्त आहे, त्याला काय म्हटलं जातं? इंडोलेंट असं म्हटलं जातं. सो इंडोलेंटचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये? ते आहे आळशी आणि सुस्त. आणखी काय अर्थ आहे त्याचा? वेदना न देणारा आजार सुद्धा म्हटलं जातं इंडोलेंटला. ओके. सो इंडोलेंट म्हणजे काय होते? वॉन्टिंग टू अवॉइड ऍक्टिव्हिटी, म्हणजे जो आहे आळशी, सुस्त किंवा वेदना न देणारा आजार जो असतो त्याला सुद्धा इंडोलेंट असं म्हटलं जातं. सो सिनोनिम काय आहे याचे? लेझी, आयडियल आणि स्लॉथफुल. ओके. लेझी, आयडियल आणि स्लॉथफुल हे सिनोनिम्स आहेत इंडोलेंटचे. आणि अँटोनिम्स आहेत इंडस्ट्रियस, डिलिजंट आणि एनर्जेटिक. इंडस्ट्रियस, डिलिजंट आणि एनर्जेटिक हे अँटोनिम्स आहेत. यूज काय आहे सेंटेन्सचा बघूया. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे इंडोलेंटला. सो द इंडोलेंट स्टुडंट स्लेप्ट थ्रू क्लास. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? आळशी विद्यार्थी वर्गात झोपला. काय आहे? द इंडोलेंट स्टुडंट स्लेप्ट थ्रू क्लास म्हणजे आळशी विद्यार्थी वर्गात झोपला असं याचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे इंडोलेंट म्हणजे यूज झालेला आहे आळशी म्हणून. ओके. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इनएफेबल. INEFFABLE. INEFFABLE म्हणजे काय होतं? इनएफेबल. सो इनएफेबलचं मिनिंग आहे टू ग्रेट, टू बी एक्सप्रेस्ड. म्हणजे जो काय आहे अक्षम्य आहे, जो काय आहे अवर्णनीय आहे, ज्याचं वर्णन नाही करू शकत आपण, त्याला काय म्हटलं जातं? इनएफेबल. तर इनएफेबलचं मराठीमध्ये काय होतं अर्थ? अक्षम्य किंवा अवर्णनीय. आणखी म्हटलं जातं अनिर्वचनीय आणि शब्दातीत. ओके. सो इनएफेबल म्हणजे काय होतं? तर अक्षम्य, अवर्णनीय, अनिर्वचनीय आणि शब्दातीत. म्हणजे जो काय आहे टू ग्रेट, टू बी एक्सप्रेस, ज्याला आपण एक्सप्रेस करू शकत नाही, जे अवर्णनीय आहे. सिनोनिम्स काय आहेत इनएफेबलचे? इनडिस्क्रायबेबल, इनएक्सप्रेसेबल आणि अनस्पीकेबल. इनडिस्क्रायबेबल, इनएक्सप्रेसेबल आणि अनस्पीकेबल हे सिनोनिम्स आहेत इनएफेबलचे. आणि अँटोनिम्स आहेत डिस्क्रायबेबल, एक्सप्रेसेबल आणि डिफायनेबल. सो यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे. द व्ह्यू इन्स्पायर्ड इनएफेबल जॉय. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? त्या दृश्याने अवर्णनीय आनंद दिला. ओके. तर इथे इनएफेबल म्हणजे यूज झालेला आहे अवर्णनीय म्हणून. आणि कशाने? त्या दृश्याने. ओके. त्या दृश्याने, त्या व्ह्यूने अवर्णनीय आनंद दिला असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे इनएक्झोरेबल. INEXORABLE. इनएक्झोरेबल. सो इनएक्झोरेबलचं मिनिंग काय आहे? इम्पॉसिबल टू स्टॉप. म्हणजे जो काय आहे ज्याला स्टॉप करू शकत नाही, जो स्टॉप होत नाही, जो कठोर आहे, अटळ आहे, त्याला काय म्हटलं जातं? इनएक्झोरेबल असं म्हटलं जातं मराठीमध्ये. सो मराठीचं मिनिंग काय आहे इनएक्झोरेबलचं? अटळ, अटल किंवा कठोर सुद्धा म्हटलं जातं, किंवा जे विचलित होत नाही, विचलित न होणारा आणि अथक, त्याला काय म्हटलं जातं? इनएक्झोरेबल असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स काय आहेत इनएक्झोरेबलचे? रिलेंटलेस, अनस्टॉपेबल आणि इनइव्हिटेबल. रिलेंटलेस, अनस्टॉपेबल आणि इनइव्हिटेबल हे सिनोनिम्स आहेत एक्झोरेबलचे. आणि अँटोनिम्स आहेत स्टॉपेबल, प्रिव्हेंटेबल आणि अवॉइडेबल. ओके. सो सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज करण्यात आलेलं आहे इनएक्झोरेबलला. द इनएक्झोरेबल मार्च ऑफ टाइम म्हणजेच काळाची अथक वाटचाल. तर याचा अर्थ काय होतो या सेंटेन्सचा? द एक्झोरेबल मार्च ऑफ टाइम म्हणजेच काळाची अथक वाटचाल. ओके. नेक्स्ट वर्ड आहे इंजिनियस. INGENIOUS. इंजिनियसचं मिनिंग आहे क्लेवर, ओरिजिनल आणि इन्व्हेंटिव्ह. क्लेवर, ओरिजिनल आणि इन्व्हेंटिव्ह हे इंजिनियसचे मिनिंग आहे इंग्लिशमध्ये. आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं? कल्पक.
कल्पक, कुशल, हुशार, नामी आणि अफलातून. म्हणजे काय होतं, इंजिनियस असा त्याचा अर्थ होतो. आणि इंजिनियस म्हणजे काय होतं, कल्पक, कुशल, हुशार, नामी आणि अफलातून. म्हणजेच काय तर क्लेवर, ओरिजिनल आणि इन्व्हेंटिव्ह. सिनोनिम्स काय आहेत त्याचे, क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह आणि रिसोर्सफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनइमॅजिनेटिव्ह, अनओरिजिनल, डल. ओके, सेंटेन्स बघूया आता. अन इंजिनियस सोल्युशन टू द प्रॉब्लेम. तर याचा अर्थ काय होतो सेंटेन्सचा, तर समस्येवर एक कल्पक उपाय. ओके, समस्येवर म्हणजेच कशावर, प्रॉब्लेमवर एक कल्पक उपाय म्हणजेच इंजिनियस सोल्युशन असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आज आहे फर्स्ट, ते आहे इमिग्रंट. इमिग्रंट म्हणजे काय होतं, तर वन हू सेटल इन अनदर कंट्री. तर जो दुसऱ्या कंट्रीमध्ये सेटल होतो त्याला काय म्हटलं जातं, इमिग्रंट असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो त्याचा, परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला. तर असा व्यक्ती, असं पर्सन जो परदेशातून कायम वस्ती करण्यासाठी येणारा आहे किंवा आलेला आहे त्याला काय म्हटलं जातं, वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये इमिग्रंट असं म्हटलं जातं. ओके, परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं इमिग्रंट. नेक्स्ट आहे वन हू नोज मेनी लँग्वेजेस. म्हणजे जो काय आहे, ज्याला, जो अनेक भाषा जाणणारा असतो, जो ज्याचा सगळ्या भाषांवर, खूप साऱ्या भाषांवर प्रभुत्व असते, त्याला काय म्हटलं जातं, वन वर्ड मध्ये पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कोणाला, ज्याचं अनेक भाषांवर प्रभुत्व आहे किंवा जो अनेक भाषा जाणतो त्याला म्हटलं जातं पॉलिग्लॉट. अर्थ काय होतो पॉलिग्लॉटचा मग, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती म्हणजे पॉलिग्लॉट, किंवा अनेक भाषा जाणणारा म्हणजे होता पॉलिग्लॉट. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे कमिंग. सो कमिंगची करेक्ट स्पेलिंग आहे COMING, कमिंग. कमिंग म्हणजे काय होतं आता, तर येणारा, आगामी, होतकरू, आगमन आणि येणे. याचा अर्थ काय होतो कमिंग. आणि कमिंगची करेक्ट स्पेलिंग आहे COMING, कमिंग. नेक्स्ट वर्ड आहे कॉन्शियस. तर कॉन्शियसची करेक्ट स्पेलिंग काय आहे CONSCIOUS. कॉन्शियस म्हणजे काय होतं, तर लाजाळू सुद्धा होतं, जाणीव असलेला सुद्धा असतं किंवा शुद्धीवर असलेला सुद्धा म्हटलं जातं. तर कॉन्शियस म्हणजे काय होते, जाणीव असणे, जाणीव असलेला किंवा सावध, जागा, जो जागा आहे, लाजाळू किंवा शुद्धीवर असलेला. याला काय म्हटलं जातं, कॉन्शियस असं म्हटलं जातं. आणि कॉन्शियसची करेक्ट स्पेलिंग आहे CONSCIOUS. इडियम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचं मिनिंग आहे टू बी एक्झॅक्टली करेक्ट ऑर अॅक्युरेट. म्हणजेच काय, अगदी बरोबर सांगणे किंवा चूकभूल न देता बरोबर बोलणे. त्याला काय म्हटलं जातं, हिट द नेल ऑन द हेड, टू बी एक्झॅक्टली करेक्ट ऑर अॅक्युरेट. जे काय आहे, जो अगदी बरोबर सांगतो त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. अगदी बरोबर सांगणे किंवा चूकभूल न देता बरोबर बोलणे म्हणजे हिट द नेल ऑन द हेड.
लास्ट आहे अंडर द वेदर. अंडर द वेदरचा अर्थ आहे फिलिंग इल ऑर अनवेल, म्हणजेच काय होते, आजारी किंवा अस्वस्थ वाटणे किंवा काय बरं नसणे, त्याला म्हटलं जातं अंडर द वेदर. ओके, फार इझी आहे. अंडर द वेदर, वेदरचा अर्थ काय आहे, आजारी किंवा अस्वस्थ वाटणे किंवा बरं नसणे, म्हणजे काय होतं, अंडर द वेदर. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. तुम्ही परत एकदा वोकॅब्युलरीचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मीनिंग वाचून घ्या आणि सेंटेन्सेस तयार करत चला जे वर्ड्स आहेत त्याचे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.